नांदेडमध्ये DSR कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट प्रोग्रामला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कंपनीचे ओनर विनायक महाडेश्वर आणि त्यांच्या कुटुंबियांनी 19 एप्रिल 2006 रोजी कंपनीची सुरुवात केली. विविध क्षेत्रात काम केल्यानंतर 2023 पासून ब्युटिशियन आणि नॉन ब्युटिशियन महिलांसाठी विशेष उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. आज DSR कंपनीमध्ये तब्बल 25,000 महिला स्वतःचा सलून व्यवसाय प्रगतीपथावर नेण्यासाठी कार्यरत आहेत. या कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यासाठी सैताली पानसरे, राणी ठाकूर आणि शिवाजी मोरे उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम ब्रँड अँबॅसेडर सुनीता आंबोरे, विठ्ठल आंबोरे आणि त्यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केला. हा कार्यक्रम 25 मार्च रोजी नांदेड येथील हॉटेल विसावा येथे संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. DSR ब्रँड अँबॅसेडर फर्स्ट गोल्ड रेकग्निशन अचीवर चैताली पानसरे मुंबई मधून आलेली आहे. DSR ही अशी एक संकल्पना आहे, एक अशी कन्सेप्ट आहे. भारतातल्या प्रत्येक नागरिकाला स्वप्न बघण्याचा आणि पूर्ण करण्याचा अधिकार आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी DSR आपल्याला सपोर्ट करते. DSR मध्ये आज मागच्या 3 वर्षात 25,000हून जास्त महिला असोसिएट झाल्या. महिलांबरोबर पुरुष सुद्धा आहेत, पण प्राऊडली सांगायला वाटेल की 95% इथे महिला आहेत. आणि ह्या DSR मध्ये आमचं जुडण्याचं किंवा ह्या सगळ्या महिला ह्याच्यामध्ये येण्याचं कारण एकच की बघा, आज प्रत्येकाला एक एक्स्ट्रा इन्कमची गरज आहे. आपण जे काही कमवतोय त्या कमवण्यामधून आपल्या गरजा पूर्ण होतात, पण त्या गरजांच्या पलीकडे जाऊन आमचे काही स्वप्नही आहेत. मग त्यासाठी आम्ही ह्या DSR मध्ये जॉईन झालो. एक फायनान्शियल फ्रीडम हवाय, एक टाइम फ्रीडम हवाय, कर्जमुक्त आयुष्य जगायचंय म्हणून आम्ही या DSR मध्ये आलो. आणि ह्या DSR ने आपल्याच पैशांमधून, म्हणजे जे वर्षानुवर्षात आपण मार्केटमधनं काही ना काही खरेदी करतोय, ज्या काही ट्रान्झॅक्शन करतोय, तर 100 रुपयाची समजा आपण एखादी वस्तू विकत घेतो तर ती बनत तेवढ्याला नाही. सो मधला जो काही पैसा आहे, मधले जे काही मार्केटिंग कॉस्ट आहे, ती होलसेलर, रिटेलर, डिस्ट्रीब्युटर अशा माध्यमांमध्ये न देता त्या 60 रुपयामधून DSR ने आमच्यासारख्या ब्युटिशियन्स करता आणि अदर सगळ्या समाजातल्या सगळ्या महिलांकरता, पुरुषांकरता, ज्याला आयुष्यात काहीतरी करायचंय, ज्यांना एक छान आयुष्य जगायचंय, ही अपॉर्च्युनिटी ह्या पैशांमधून कंपनीने अवेलेबल करून दिलेली आहे. 3 वर्षापासून ह्या DSR मध्ये जुडले गेली आहे. आज माझं वय 28 वर्ष आहे आणि मला असं वाटत नाही की मी कुठे जर जॉब केला असता किंवा एखादा बिझनेस केला असता तर इतके पैसे कमवू शकले असते. आज पर मंथ मी DSR मध्ये मागच्या 3 महिन्यापासून सातत्याने 6.5 लाख, पावणे 7 लाख रुपये महिन्याला कमवतीये. सो एक मिडल क्लास फॅमिलीमधून आलेल्या मुलीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता तर इतकंच कमवते, पण अजून पुढे खूप मोठं करण्याची संधी या DSR मध्ये आहे. सो मी प्रत्येक महिलेला इतकंच आवाहन करेन की थोडक्यामध्ये न राहता आपल्याला जर इतकी अपॉर्च्युनिटी DSR ने दिली आहे तर त्याचा फायदा जास्तीत जास्त आपण करून घेतला पाहिजे. आणि आपण फक्त काही ठराविक एरियामध्ये नाही तर भारतामध्ये जवळजवळ 11 राज्यांमध्ये आपण काम करतोय आणि ह्या 11 राज्यांमध्ये फार सक्सेसफुली आपण काम करत आहोत. नांदेडमध्ये आज मी पहिल्यांदा आले. मागच्या 3 वर्षापासून मी DSR मध्ये आहे. सो नांदेडमध्ये आज जवळजवळ 100 ते 150 महिला उद्योजिका इथे आलेल्या आहेत. काही ब्युटिशियन्स आहेत, काही हाऊसवाईफ आहेत, काही वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या आहेत. त्या DSR बरोबर जुडल्या गेल्या आहेत. पण DSR मध्ये एक्झॅक्टली बिझनेस कसा करायचा, ग्रोथ कशी करायची, हे समजून घेण्यासाठी शिकण्याकरता त्या आलेल्या आहेत आणि त्या इतक्या उत्साही आहेत. म्हणजे मला खूप छान वाटलं की नांदेडमध्ये सुद्धा इतका जबरदस्त रिस्पॉन्स आहे. कारण आज प्रत्येकीला पुढे जायचं, प्रत्येकीला स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं. नमस्कार, मी शिवाजी मोरे. DSR कंपनीमध्ये सिल्वर रेकग्निशनवर काम करतो. तर आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत हे सर्वांना अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत पूर्णपणे. कारण ज्या कंपनीने हे प्रोडक्ट बनवले हे एक ब्युटिशियनला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं आणि अतिशय चांगल्या थॉट्सने आता कंपनी काम करत आहे. प्रोडक्टच्या बाबतीत सांगायला गेलं तर इतर प्रोडक्टच्या बाबतीत हे आपले प्रोडक्ट तर सगळे टॉपच आहेत. म्हणजे याच्यात प्रत्येक प्रोडक्ट आपल्या नुसते ब्युटिशियनचे नाहीयेत, त्याच्यामध्ये घरगुती वापरण्यासाठी प्रोडक्ट सुद्धा आहेत. प्लस आपल्याकडे बेड, ब्रेसलेट यातून पण प्रोडक्ट आहे. अगदी तुळशी ड्रॉप सारखे प्रोडक्ट आहेत. ह्या प्रोडक्टच्या माध्यमातून किंवा नुसतं प्रोडक्ट वापरूनच म्हणजे स्वतःची प्रगती होत नाही. तर ह्याच्यातून कंपनीचे जे प्लॅन आहेत हे प्लॅन खूप